नमस्कार. चला करूयात चालू. वीकेंड सेशन आहे आपला. फक्त नेहमीप्रमाणे डिस्क्लेमर, जे काही आपण चर्चा करणार, डिस्कशन्स किंवा आहे ते सगळं एज्युकेशनल पर्पजसाठी असेल. राईट. गुंतवणूक करण्याआधी तुम्ही स्वतःचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण शेअर मार्केट इज अ रिस्की असं म्हटलं जातं, आणि रिस्क है तो इश्क है असंही म्हटलं जातं. चलो, निफ्टी थोडंसं बघूया पुढच्या आठवड्यात काय परिस्थिती असेल. जसं मी थर्सडे आणि फ्रायडेच्या अनालिसिसमध्ये दिलं होतं यूट्यूबवरती, की एक सप्लाय झोन त्यांनी क्रिएट केलेला आहे आता. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, जेव्हा सप्लाय झोन क्रिएट केलाय याचा अर्थ एक स्ट्रॉंग तिथे त्यांनी आता रेजिस्टन्स बनवलेला आहे. तर आता इथून खाली आला पाहिजे आपण मी म्हटलं होतं, आणि त्यानुसार आता एक वाटचाल त्यांनी सुरू केलेली आहे. जर हे असंच थोडंसं राहिलं तर मे बी पुढच्या आठवड्यात आपण 14,100च्या आसपास वगैरे येऊ. हे जो गॅप आहे पहिला तो, आणि खाली 13,700चा एक गॅप. तर हा एक आठवड्यामध्ये साधारणतः येऊ शकतो. पण जर मार्केटनी 14,000ला जर सपोर्ट घेतला चांगला, तर मग मात्र पुन्हा तो 15,000 कडे वाटचाल करेल. तर दोन लेवल आहेत आपल्या समोर, 14,800 ते 15,200 पुढच्या आठवड्यासाठी. आणि खाली आला तर पहिल्यांदा असेल 14,000, राईट, आणि त्याच्यानंतर असेल 13,750च्या आसपास. तर याच्यामध्ये तो थोडासा डायरेक्टली देणार नाही तुम्हाला तो, फक्त तो करेल काय की इथून थोडासा खेळवणार. म्हणजे सगळ्यांना आता माहिती की गॅप आहे, त्यामुळे सगळ्यांना वाटेल की अरे आता गॅप फिल करेल, हे होईल. तर तो करणार नाही तसं, तो खेळवणार आणि मग तुम्हाला नंतर अचानक काहीतरी तो एक फॉल देईल. कारण सगळ्यांना आता असं वाटतंय की इथं टॉप तयार झाला, पण असं वाटतं त्यावेळेसच मार्केट कधी पडत नाही. आपण नेहमी म्हणतो, इकडे जर आपण पाहिलं थोडंसं निफ्टीला, डेली चार्टवर जर बघितला तर तो कुठलाही अजूनपर्यंत डीप जो आहे तो ब्रेक केलेला नाहीये. त्यामुळे निफ्टीसाठी हा स्ट्रॉंग सपोर्ट असेल. एक छोटासा डीप आहे तो, आणि त्यानंतरचा जो डीप सपोर्ट आहे तो 13,150च्या आसपासचा निघतो डेलीवर. त्यामुळं तर या पद्धतीने तो वाटचाल करेल. मग बघूया. राईट. येस. तर अशा पद्धतीने निफ्टी पुढच्या आठवड्यात साधारणतः राहील. 15,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. बजेटच्या आधी मला नाही वाटत तो जाईल. बजेटच्या आधी करेक्शन एक्सपेक्टेड आहे, ज्याप्रमाणे वातावरण आता तयार होतंय त्यानुसार. आणि जर तो नाही झाला करेक्ट बजेटच्या आधी, तर बजेट नंतर नक्की तो होणार. त्यामुळे थोडंसं सावध राहायचे. म्हणजे काय होईल, त्याचा फायदा असा राहील की इन्व्हेस्टमेंट जर तुमची असेल तर ती थोडीशी काळजी घ्या. थोडासा करेक्शन आलाच पाहिजे, तर हेल्दी येतो वरती जाण्यासाठी मार्केटला, राईट. तरच एकदम चांगल्या पद्धतीने तो वर जाऊ शकतो. अदरवाईज आता जर वर गेला असाच, तर बजेट नंतर मात्र तो चांगल्यापैकी कोसळवणार, असं आहे. राईट. तर चलो स्टॉककडे वळूया. स्टॉककडे वळायच्या आधी येस बँकवर थोडंसं डिस्कशन करूया. मी एक उत्तर पण लिहिलं होतं क्वेरावरती, मला बऱ्याच जणांचं रिक्वेस्ट पण आली होती, आणि काहींनी व्हॉट्सअपवर पण विचारलं. तर त्या याच्यामध्ये बघूया आता आपण की कशा पद्धतीने आहे. आणि मी चांगल्या प्रकारे येस बँकचं उत्तम असं त्याचं हे पण दिलेलं आहे. येस बँकचं 44,000 साधारणतः मार्केट कॅपिटल आहे, राईट. त्याचा पी फक्त दिलेला नाही आहे त्यांनी. बुक व्हॅल्यू आणि स्टॉक करंट प्राइस हे आसपास आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे जास्त तसा.
आणि इम्पॉर्टंट गोष्ट असा आहे की त्यांचं जर बघितलं प्रॉफिट अँड लॉस जो आहे तो रेव्हेन्यू थोडासा वाढतोय आता सध्या. बॅलन्स शीट पण आहे ते कुठे ना कुठेतरी कव्हर होतंय आता याला आपल्याला समजेल. फक्त कॅश फ्लो थोडासा निगेटिव्ह आहे, त्याचाच इम्पॅक्ट थोडासा होऊ शकतो. शेअर होल्डिंग पॅटर्न जो आहे त्याचाच फक्त सर्वात मोठी अडचण आहे, ते म्हणजे काय, फुल टाइम कुणीही प्रमोटर अजून मिळत नाहीयेत त्यांना. तर फुल टाइम आणि चांगले जर प्रमोटर्स मिळाले तर मात्र नक्की प्रमोटरचं जर होल्डिंग वाढलं तर येस बँक एकदम चांगल्या पद्धतीने वर जाईल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं सप्टेंबर म्हणजे हळूहळू मार्च बघा, मार्च नंतर जून, सप्टेंबर, डिसेंबर, मार्च 2020, जून मध्ये पूर्ण FII त्यांचे स्टेक जे आहे ते काढून घेतलं होतं. आणि जेव्हा सगळे ह्या एकदम खाली आले आणि सगळे म्हणले की नाही आता आपण वाढवले पाहिजे त्याच वेळेस, आणि आता सगळी लोक डायसी आहेत त्यावेळेस आता FII जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट वाढवलेली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत 15 CR वर ते पोहोचलेले आहेत. तर हे इम्पॉर्टंट आहे की FII त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढतीये, त्यांची DI ची कमी होतीये, राईट. जे DI म्हणलं तर फक्त LIC आणि SBIचे, ते पण गव्हर्नमेंटचे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत म्हणून त्यांनी ठेवलेले आहेत. त्यामुळे चांगलं आहे, भविष्यासाठी चांगलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तो कुठेतरी समजा नाही झालं तरी दुसऱ्या बँकमध्ये मर्ज होईल. दुसऱ्या बँकेत मर्ज झाला तरी शेअर जे काही इन्व्हेस्टर आहेत त्यांचा पैसा तर बुडणार नाही एवढं नक्की, कारण एवढी मोठी कंपनी असेल तर सरकार सहजासहजी दुर्लक्ष करणार नाही. फक्त एक होतं गंमत, जेव्हा इन्व्हेस्ट करतात लोक त्यावेळेस आधीमध्ये मोठे ऑपरेटर असतात त्यांना ते ऑपरेट करायला खूप सोपं जातं. त्यामुळे होतं काय की आता इथे जर बघितला तर आपलं मागंही चांगलं डिस्कशन झालं याच्यावरती, राईट. 10-12 रुपयाच्या आसपास वगैरे आपलं ब्रेकआउट होतं, त्यावेळेस बऱ्याच जणांनी इन्व्हेस्ट केले काही, आणि तो सडनली त्यांनी जो 20-22 रुपयाला नेला त्यावेळेस लोकांना असं वाटलं की अरे खूप वर जाईल, आणि इथं बऱ्याच जणांनी इन्व्हेस्ट केले. आणि त्यानंतर आता त्यांनी परत खाली आणलं, आणि जेव्हा 20-22 रुपयाला कोणी इन्व्हेस्ट केलेला आहे आणि जेव्हा तो पुन्हा तुमचा खाली येतो 30-35-40% आसपास, 16-17 रुपयाला, मग ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले ते काय होतात, वायबल होतात, अनबॅलन्स होतात आणि लॉस मध्ये ते बाहेर पडतात. घेताना असा विचार केलेला असतो मी लॉंग टर्म साठी घेतो, आणि लॉंग टर्म ची डेफिनेशन असं आहे की मिनिमम 1 इयर म्हणजे लॉंग टर्म. पण असं काहीतरी थोडासा फॉल आला, डिप आला की ही लोक काय करतात, अरे लॉस मध्ये विकणार. आता हा पुन्हा 20-22 रुपयाला आला की पुन्हा बाय करतील. सो बेटर आहे की आता जेव्हा तो कन्सोलिडेशन फेज मध्ये गेलेला आहे तर इथे तुम्ही बाय करा, आणि जेव्हा जेव्हा डीप मिळेल तुम्हाला तेव्हा तेव्हा काही शेअर्स हे ऍड करा याच्यामध्ये. तर याच्यामध्ये एक चांगलं, आता पहिला लेवल होती त्याची ही साधारणतः 14 रुपयाच्या आसपास. थोडस मी रेड करतो म्हणजे आपल्याला राईट. आता दुसरं जे आहे तो वरती जाऊन रिट्रेसमेंट दिलेली आहे, आणि रिट्रेसमेंट देऊन त्यांची टेस्टिंग आहे, जो बेसचा टेस्टिंग आहे आता तो टेस्टिंग करतोय, आणि आता ह्या बराच थोडासा तो इथे कन्सोलिडेट करेल, आणि एकदा का परत तो 18 रुपयाच्या वरती निघाला ना तर चांगल्या पद्धतीने वर जाईल. पहिलं टार्गेट 27-28 रुपयाचं आहे, मग नंतर तो 80-90-100 5 वर्षाचं जर साधारणतः बघितलं तर 150 ते 200 रुपयापर्यंत तो आरामात गेला पाहिजे. तर यानुसार येस बँकचा आहे. आणि इम्पॉर्टंट हे आहे की अशा बँकेत किंवा अशा शेअर जे पेनी स्टॉक आपण म्हणतो, आता हे बघितलं तर लार्ज कॅप कंपनी आहे. पेनी स्टॉक म्हणजे ज्यांचे 100, 150, 200 करोडचं टर्नओव्हर असतं, अशा लोकांना प्रॉब्लेम येतो. तर इथे तसं नाहीये, लार्ज कॅप कंपनी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही येणार जास्त. मग इथे जर तुम्ही केलं इन्व्हेस्टमेंट तर एवढीच अमाऊंट करा की जी अमाऊंट तुम्ही सोडून द्या. काही जण इंट्राडे मध्ये करताना तेवढ्या कधी कधी लॉस घेतात, तर असे काही अमाऊंट टाका की तो इंट्राडे मध्ये तेवढा लॉस झालेला आहे असं समजून. याचा फायदा असा होतो की अरे हा कालांतराने ते जातो. आता बरेच जण आहेत, आता आपल्या ग्रुपमध्ये जेव्हा हा 4-5 रुपयाला 6 रुपयाला गेला त्यावेळेस इन्व्हेस्ट केलेली आहेत. आयडियाचं पण तसंच आहे. तर मग ह्या अशा कंपनीमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि काही काळ वाट बघणं.
रोज उठून तुम्ही जर बघितलं तर तो पैशामध्येच वर खाली होतो. मग अशा वेळेस जर तो जास्त जर खाली आला तर मग मात्र लोक अस्थिर होतात. तर अशा स्टॉकमध्ये संयम ठेवणं. आणि आता माहिती आहे ना, तुम्ही एकदा टाकून ठेवलात सोडून द्या. ऑपरेटर्स त्याला हळूहळू वर खाली आणि खेळवतच वरती नेणार आहेत. बी अ इन्व्हेस्टर, बी अ ऑपरेटर. तुम्ही ऑपरेटर आहेत असं समजा, टाकून ठेवलात सोडून द्या. लॉंग टर्म मध्ये डेफिनेटली चांगले रिटर्न मिळतील याच्याकडून. येस, गॉट इट. याच्या संदर्भात कोणाला प्रश्न आहे का अजून? मग मी पुढचा घेतो. IRFC. ते IPO लॉन्च होतोय नेक्स्ट वीक मध्ये 2. IRFC चा आणि इंडिगो पेंट्सचा. हा हा, तो ओके. कसा राहील? नाही, आता मी ऍक्च्युली बघितलं तर IRFC मला माहित नाहीये, पण इंडिगो पेंटचं तर चांगलं आहे. इंडिगो पेंटचं आता काय मार्केट पण चांगलं आहे. आणि सध्या जर बघितलं, हा हा पेंटचं मार्केट खूप चांगलं आहे, कारण रिअल इस्टेट वर येतोय. आता जेव्हा लॉकडाऊनच्या याच्या पिरियड मध्ये होता, तर एशियन पेंट जर तुम्ही पाहिलात तो ऍक्च्युली मिस झाला आपल्याकडून. माझं इनिशियल फेजला 1400-1500 रुपयाला होता, त्यावेळेस लक्ष होतं, पण नंतर तो थोडासा सुटला. मी इतर ब्रेकआउट वगैरे पण काढून ठेवले होते त्याचे. जसा ब्रेकआउट झाला तर तसं बघितलं तर पार 2867 पर्यंत गेला तो. आणि एकदम छानपैकी ब्रेकआउट देऊन वर जाऊन टेस्टिंग केली. टेस्टिंग करून तो बरोबर वर निघाला. आणि चांगली 50% जवळपास मुवमेंट दिली त्यांनी दीड महिन्यामध्ये. फार पण नाही. त्यामुळं तो थोडासा हे झाला. आणि आता चांगलं, कारण रिअल इस्टेट बघा ना, रिअल इस्टेट आता कुठे एकदम जोमात यायला लागली. आणि असे काही बातम्या आहेत की यावेळेस बजेटमध्ये रिअल इस्टेटसाठी बरचसं काही केलं जाणार आहे, असं कन्फर्म नाही, पण ही एक अशी रुमर्स आहेत. तर त्या अँगलनी पण आता बघितलं तर आपण पेंट तर नक्कीच लागतो सर्वात जास्त रिअल इस्टेटला. तर तिकडं त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. त्यामुळं तो जरी IPO आला तरी चांगला राहील. फक्त ते प्राइस माहिती का, मी बघितलेलं नाही म्हणून म्हणते. प्राइस रेंज वगैरे काय आहे? प्राइस 1300 आहे बहुतेक. अच्छा, अरे म्हणजे थोडस हायर प्राइसला आहे. हा 500, 600, 700, 800 असेल ना, थोडस हे होतं. पण एनिवे त्यांचं काहीतरी असेल. जेव्हा होईल त्यावेळेस बघूया आपण नक्की. मी टाकन त्याच्यावरती एक आर्टिकल. येस. नंतर फेडरल बँक विचारलाय. PSU बँक वाल्यांचं आता सध्या हे आहे. त्यामुळं ह्या सगळ्या बँका जर बघितलं तर अपमूलाच आहेत. आणि बजेटच्या आसपास थोडस गव्हर्नमेंट बँकांना वर आणतात ते. SBI चा आता एक्झाम्पल बघितलं असेल तुम्ही. ब्रेकआउट देऊन आता वर चाललेला आहे हा. बघा, एकदम छान डिप दिला आणि नंतर 68 चा ब्रेकआउट देऊन वर आलेला आहे. आणि शार्प अप आहे. याला टेस्टिंगला येऊ द्या थोडं. अरे आज काय असं होतंय. हा टेस्टिंग करायला येईल 68च्या आसपास किंवा 70च्या आसपास. कारण शार्प मूव दिली, थोडीशी टेस्टिंग करून इथून रिटर्न गेला तर मग डेफिनेटली इथं एक बाय करण्यास चान्स आहे शॉर्ट टर्म साठी. आणि साधारणतः 66-65 चा एक स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता शॉर्ट टर्म साठी. टार्गेट जर बघितलं तर आपण वरचा आहे बघा, इथं वरती माझा पहिला टार्गेट निघतोय 83 रुपयाचा, दुसरा 90 ला परत स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तो ब्रेक झाला तर 97 चा वगैरे निघतो. फार वर जाणार नाही, मी शॉर्ट टर्म साठी सांगतोय त्यासाठी. चांगला आहे तसा. आता फक्त टेस्टिंग करू दे त्याला 70च्या आसपास किंवा 68च्या आसपास. आणि तो टेस्ट करून एकदा वर निघाला की मग इथं बाय करू शकतो आपण. चांगली मुवमेंट देईल. इंडसइंड बँक आणि HDFC बँक. सन फार्मा आपण मागच्या वेळेस पण घेतलेला आहे बराच, तरी बघूया. राईट. आधी इंडसइंड बँक आणि HDFC बँक मंडेला गॅप अप देईल. रिझल्ट चांगले आलेले आहेत. त्यामुळे सगळे झाले तरी तो गॅप अप दिला तरी मोठा गॅप अप देऊन परत खाली पडू शकतो.
कारण इथून आता ब्रेकआउट देऊन तो वर जाणार होता, पण समहाऊ कालचं मार्केट पडल्यामुळे खाली आलेला आहे. कारण इथं सप्लाय झोन ब्रेक करून वर निघाला होता तो. तर आता मंडेला जर पुन्हा ब्रेक झाला, 1500चा त्याचा रेजिस्टन्स आहे, तर त्यामुळे 1500 सहज क्रॉस करणार नाहीये तो. आणि 1500 जर क्रॉस केला तर मग चांगला जाईल. 1800 1900चं वगैरे टार्गेट त्याच्या आसपास आपल्याला मिळू शकतं. इंडसइंड बँकचं पण तसंच आहे. इंडसइंड बँक आता थोडासा ओव्हर झालेला आहे, बराच 2000च्या आसपास जाऊन आलेला आहे तो. अरे इंडसइंड बैंक कहाँ इतना नीचे. हा सॉरी, मी कोटक बँक बद्दल बोलत होतो 2000. तर 900च्या आसपास आहे, हाही त्याच रेंजला आहे. त्यांनी सप्लाय झोन ऍक्च्युली ब्रेक केलेला आहे. चांगल्या पद्धतीने सप्लाय ब्रेक करून तो वर आलेला आहे. फक्त थांबा, चांगले आहे बँकिंग सेक्टरला आता चांगले आहेत, कारण बजेटच्या याच्यामध्ये रॅलीमध्ये तेच जरा जास्त पार्टिसिपेट करतात. त्यामुळं मिळेल चांगली मुवमेंट याच्यामध्ये पण. फक्त खाली स्टॉप 900चा त्याचा डिमांड झोन आहे. तर हा ब्रेक करून जर खाली निघाला तर खाली जाईल. आणि तो जर नाही केला तर मग मात्र तो चांगल्यापैकी परत अपमूव देईल. आता फक्त करेक्शनमुळे थोडंसं कॉशियस राहायचंय, बाकी काही नाही. एक लक्षात ठेवा, इथून खाली 1000 ते 1500 पॉईंट निफ्टीनी करेक्शन दिलं पाहिजे. तेवढं जर करेक्शन येत असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा, त्याच्या खाली जर तो ढासळायला लागला तर त्याला असं रिजिड कारण पण पाहिजे. तर आता सध्या तरी ग्लोबली पण कुठं आपल्याला अशी काही कारणं मिळत नाहीयेत. फक्त आता आहे नॉर्वेमध्ये वगैरे वॅक्सिन, जे काय वॅक्सिनेशन होतात त्याचे काही साईड इफेक्ट, काही लोक थोडंसं एक्सपायर वगैरे झाल्याचे अशा काही न्यूज आहेत. पण ते थोडंसं मार्केटला अनस्टेबल करण्यासाठी आहेत. पण रिजिड असं काहीतरी थोडंसं न्यूज आलं तर मार्केट जास्त खाली जाऊ शकतं. त्यामुळे बघूया आता. ट्रम्प आणि बायडनचा पण किस्सा आहे, तो पण संपलेला आहे. राईट. तर मार्केट प्रॉफिट बुकिंग वाईज त्यांनी करेक्शन दिलं पाहिजे. बाकी असं न्यूज किंवा इव्हेंट तर आता काही नाही येत असं. ओके, सन फार्मा एक बघूया तरी. ऍक्च्युली आता वर आलेला आहे, इन्व्हर्टेड हॅमर ब्रेक करून वर आलेला आहे. आता सध्याची जी लेवल आहे त्या लेवलवरून तो बराचसा वर आलेला आहे ब्रेकआउट देऊन. 604चं वगैरे थोडंसं आता जास्त वर आलंय, तर टेस्टिंगला येऊ शकतो तो 580 584च्या आसपास. तर एकदा जर हे एवढं टेस्टिंग त्याचं झालं, ही लेवल त्याची टेस्टिंगची आहे, रिटेस्टिंग जर तो करून निघाला वरती तर इथून चांगली मुवमेंट मिळेल. ही एक आहे, तर हे अशा पद्धतीने तो टेस्टिंग करून निघाला पाहिजे. डेफिनेटली एक चांगला मुवमेंट त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो. आहे विकलीवर पण काय तो असा ट्रेंडचा अप ट्रेंड आहे. फक्त थोडंसं आता करेक्शनच्या याच्यामुळे थोडे कन्सोलिडेट होतील किंवा थोडं खाली येतील स्टॉक्स. झाला MSTC. MSTC खूप बघा इथे एकदम खूप छान पैकी त्यांनी ब्रेकआउट देऊन वर निघालाय. त्यामुळे खूप वर आहे. आता इन्व्हेस्टमेंट याच्यात न करणं सर्वात चांगलं राहील, कारण एवढ्या शार्पली त्यांनी मुवमेंट दिली आहे. हा हा जो पॅच आहे तो जर गुरुवार आणि सर शुक्रवार. 159 ला घेतला होता. मग ओके, आता थांबण्यात पॉइंट आहे की प्रॉफिट बुक करून बाहेर पडलं पाहिजे.
आता बघा याच्यामध्ये एक आहे की जर तुमचं 159चं असेल 259ला ऑलमोस्ट तुमचं 50%च्या वरती गेनिंग असेल आता. याच्या 50%ला तो साधारणतः येईल टेस्टिंगला. कारण एवढ्या शार्पली वर गेलेला आहे ना, तेवढ्यात तो थोडासा खाली येतो. कारण रिटेल इन्व्हेस्टर सगळे इथे बाय करतात आणि याच ठिकाणी मोठी लोक सगळे सेल करतात. आणि आधीचा जो टॉप आहे त्यांनी ऍक्च्युली हा ब्रेक करून तो बरोबर वर येऊन थांबलाय आधीच्या टॉपच्या आसपास, म्हणजे त्याच्या वरती दिलेला आहे. तो 236 230च्या आसपास तो आला पाहिजे, येऊन पुन्हा वरती जाईल. त्यामुळे थोडंसं तुम्ही रिस्क घेऊन थांबू शकता. अदरवाईज जर चांगल्या प्रॉफिट मध्ये आहात, इथं प्रॉफिट बुक करू शकता आणि पुन्हा जर खाली आलं तर पुन्हा तुम्ही एंट्री करू शकता याच्यात. आयदर म्हणजे तुमच्या पर्पज काय आहे घेण्याचा त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही काय बघता त्याच्यामध्ये. जर अजून ठेवणार आहात, लॉंग टर्म आहे तुमचा, शॉर्ट टर्म, किंवा तुमचे जर काही टार्गेट्स असतील 5%, 10%, 20% प्रॉफिट झाले की बाहेर निघणं, तर त्या स्ट्रॅटेजीनुसार काही असेल तर त्यानुसार तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. रॅडिको खेतान. येस, अजून काही विचारायचं याच्यात? नाही, थँक्यू सर. येस. सर लॉंग टर्मचे 5 स्टॉक्स आज आपण डिस्कस करणार होतो. सर एक थॉमस थॉमस कुकचा बघा ना सर एक. थॉमस कुक बराच मोठा व्हॅल्यू वाला आहे हो सर, बरोबर ना? खूप डाऊनला गेला आता. हा ना, बघूया बघूया, एकच मिनिट. फक्त आता नवीन स्टॉक कोणी सांगू नका, कारण आपल्याकडे टाइम कमी आहे. हा आता एका चॅनल मध्ये आहे ऍक्च्युली, रेडिको खैतान. आणि त्याला जर प्रिव्हियसली आपण बघितलं तर रेजिस्टन्स लेवलला पण आहे. हा रेजिस्टन्स लेवल आहे त्याचा, राईट, साधारणतः 500चा. फार मागं जात नाही. हा, येस, लाईफ टाईम हाय त्यांनी क्रॉस केलेला आहे. तर आता जो वर गेलेला आहे तो जास्त पण नाहीये. त्यांनी जस्ट जायचं आणि हे करायचं. इथं बघा, हे सगळे प्रॉफिट बुकिंग आणि इन्व्हेस्टर मोठ्या इन्व्हेस्टर लोकांनी ऍक्च्युली इथे घाबरवतात, पण त्यांनी सगळ्यांनी इथं पुन्हा बाईंग करणार आहेत ते लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचा असतं, अरे लाईफ टाईम हाय गेला किंवा 52 वीक गेला, हाय गेला, आता खाली येईल. त्या ह्याच्याने बरीच लोक हे करतात. तर इथे थोडासा कन्सोलिडेट होऊ द्या त्याला. हा कन्सोलिडेट होणार इथं डेफिनेटली, आणि नंतर पुन्हा एकदा मुवमेंट देईल. चांगल्या मुवमेंट मध्ये आहे आता सध्या ऍक्च्युली बघितलं तर. एक छोटा सुद्धा ब्रेकआउट त्यांनी इथं दिलेला आहे, राईट. तर हा सुद्धा एकदम चांगल्या याच्यामध्ये जाईल, काहीच हे नाहीये. असेल तुमच्याकडे तर ठेवा, पण नवीन एंट्री लगेच करू नका. कन्सोलिडेट होईल तो, तर मे बी तो टेस्टिंग करायला 500ची लेवल ब्रेक करून खाली पण येऊ शकतो. कारण चांगला काय आहे एक, की याच्यामध्ये कुठे गॅप नाहीये, त्यामुळं त्यांनी ब्रेकआउट देताना एकदम चांगला. फक्त एकच आहे की हा 90 डिग्री मध्ये गॅप दिलेला आहे त्यांनी, आपली सॉरी अपमूव दिलेला आहे, त्यामुळे तो थोडासा खाली येईल. एल एन टी फायनान्सचं ना आता थोडस जरा मार्केटमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. कारण काय होतंय, सगळ्याच एनबीएफसी आहेत ना, त्यांच्या हे होत नाहीये, रिकव्हरी होत नाहीयेत, एनपीए वाढतायत. त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम्स हे येणार आहेत. का बरं एल एन टी येत नाही? इनिशियल काय असेल कोणी सांगेल का? कारण इथं तो काही हे देत नाहीये. L&T फायनान्स होल्डिंग्स आहे, होल्डिंग्स. एल एन टी नाही, एल टी आहे, एल अँड टी आहे, L&T होल्डिंग्स. एल अँड
ओके. का बरं देत नाही कुठे? नाही, ए एन डी नाही येतो. ए अँड हा आहे आपला अँड चा सिम्बल आहे. सिम्बॉल हा. एल एन टी फायनान्स होल्डिंग्स. हा, LTFH येतो ऍक्च्युली. LTFH. अच्छा. अरे हे का येत नाही? ठीक आहे, होपफुली हाच असेल. 100च्या आसपास आहे, राईट? येस येस आज. एक कन्सल्टेशन झोनला येऊन अडकेल. इथंही घेऊ शकता तुम्ही. बघ, सगळे जे स्टॉक्स आहेत ना, ते सगळे आता ब्रेकआउट लेवलला आलेले आहेत मोस्ट ऑफ द केसेस, आणि तिथं थोडंसं डायसी सिच्युएशन मध्ये येऊन थांबलेले आहेत. मार्केट पण तसंच आहे, निफ्टी सुद्धा. कारण आता वरून स्ट्रेट अवे दिसतोय सप्लाय झोन तयार झालेला, आणि हे सगळे ब्रेकआउट देऊन आता अशा सिच्युएशनला आहेत. पण जर मार्केट ज्याला माहित नाही ना, तो इथं ऍक्च्युली ट्रॅप होतो. आता इथे जर बघितलं की अरे हा ब्रेकआउटला आलाय, आता ब्रेकआउट, इथे बघा एक दिवसाचा ब्रेकआउट देऊन दुसऱ्या दिवशी परत डाऊनला घेतलाय त्याला. मग इथे बऱ्याचदा लोकांचं हे होतं की अरे मग आपण इथं बाय करू, आणि ज्याला टेक्निकल माहित नाही ती लोक मात्र नक्की याच्यात ट्रॅप होऊन जातात. अशा ठिकाणी कधीच बाय करायचं नाही. याला सस्टेन होऊ द्या आरामात 105 110च्या आसपास. हा इथे गॅप पण आहे बघा एक. तर अजून थोडस जर त्याला मी वरती घेतला तर दुसरा जो रेजिस्टन्स आहे तो इथे खूप जवळ येतो त्याच्या 112-13च्या आसपास. तो जर क्रॉस केला तर डेफिनेटली 134-35चं पहिलं टार्गेट असेल, 154चं दुसरं टार्गेट असेल. थोडासा पॅटर्न मला कुठं ना कुठं जसा SBIचा आपण काढला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर, त्या पॅटर्न सारखाच हा पॅटर्न मला इथं दिसतोय. बरोबर. राईट, 230 ग्रुपवर पण काढतो. 234चा. हा, 230 234चा आपण ब्रेकआउट देऊन नंतर काढला होता, जो 300-377चा टार्गेट आहे आपलं. तर 300चं टार्गेट त्यांनी गाठलंय. तर हे साधारणतः टार्गेट तुम्हाला इथं LNT मध्ये सुद्धा मिळतील. फक्त एकच आहे, बजेट पर्यंत थांबा. कुठल्याही फायनान्स मध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी बजेटमध्ये काय आउटपुट येतंय त्याच्यावरती फायनान्स ज्या काही कंपन्या आहेत, कारण ज्या पद्धतीने आता थोडस गव्हर्नमेंट जर बघितलं तर असं भासवतंय. आता जसं त्यांनी फायनान्शियल सेक्टर पण आला, इंडेक्स आणला ट्रेडिंगला, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, बाकीच्या काही गोष्टी. तर त्याच्यामुळे असं बऱ्याच जणांना वाटतं अरे ते खूप चांगलं आणलं असं, कारण ह्या सगळ्या न्यूज आहेत, लक्षात ठेवा. ऍक्च्युली ते कसं असतं, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे तसे असतात. तर मे बी जर यामध्ये आत्ताच जर तुम्ही सांगितलं वाईट आहे किंवा हे काही, आणि बजेटमध्ये जर काही गोष्टी निगेटिव्ह आल्या तर मार्केट खूप खाली जाऊ शकतं किंवा ह्या कंपन्यांना इफेक्ट होऊ शकतो. म्हणून आता जर ह्यांना थोडंसं वरती नेलं न्यूज बेसवरती, आणि काही बजेटमधून निगेटिव्ह आलं, तर डेफिनेटली मार्केट काय करू शकतं, खाली आलं तरी तो एक बॅलन्स साधला जातो. तर हे इम्पॉर्टंट आहे. टेक्निकल आहे, टेक्निकलच्या सोबत मार्केटचं एक मोमेंटम सुद्धा समजणं, राईट. ओके. भेल वगैरे ह्या कंपन्या आहेत ना, हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहेत कंपन्यांचे. बघा आता हा सेम आहे, अजून डाऊन ट्रेंडला आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी तर तुम्हाला प्रेफर करणार नाही अजून पण. कारण तो जोपर्यंत
ट्रेंड चेंज होत नाही तोपर्यंत त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं कधी चुकीचं राहील. आणि खूप वर्षापासून हे कन्सोलिडेट फेज मध्येच आहेत. तुम्ही बघा कुठून त्याचा डाऊन ट्रेंड आहे बघा आहे. त्यामुळे त्याचा ट्रेंड जोपर्यंत चेंज होत नाही ना तोपर्यंत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं थोडंसं दूर राहणं सर्वात चांगलं. भारतीने खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. ब्रेकआउट वगैरे देऊन ते वर आलेलं आहे भारतीय. त्यामुळे आता बघा शार्प त्यांनी दिलेला आहे इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो तयार होऊन साधारणतः आता ते इथून पण असा शार्पली वर चाललेला आहे. राईट. तर आता सध्या थोडस थांबा. ब्रेकआउट दिलाय त्यांनी चांगला खरं तर बघायला गेलं तर. ब्रेकआउट देऊन टेस्टिंगला येईल. या झोन पर्यंत तो टेस्टिंगला आला पाहिजे आता. रिटर्न ज्या पद्धतीने शार्पली तो क्लोज झालाय त्या अर्थी तो थोडासा खाली आला पाहिजे. टेस्ट केला पाहिजे, इथं थांबला पाहिजे थोडा, आणि मग जर वर जायला लागला की तुम्ही डेफिनेटली घ्या. चांगल्या पद्धतीने तो जाईल. राईट. येस. सरांचा एक होता. सुधीर सर काय म्हणले होते तुम्ही? मोठा स्टॉक. हा सर थॉमस कुक. थॉमस थॉमस कुक. थॉमस कुक. येऊ द्या सर त्याला अजून वर. म्हणजे फार तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर मग थोडस काहीतरी हे करा. पण सध्या काही दिसत नाहीये चिन्ह त्याला त्याच्यात. वीकली वर मला बघू द्या थोडस. कारण स्प्लिट झालाय मला वाटतं तो आता. एवढ्या याच्यातून स्प्लिट केला. 117 वरून त्याला 46 ला आणायचं कारण काय? एवढ्या कमी प्राइस वर असताना सर स्प्लिट झालाय का? ऍक्च्युली खूप खूप स्प्लिट नाही झाला पण मे बी खूप कन्फ्युजिंग आहे म्हणजे मला पण समजत नाही हा, ऍक्च्युली कारण काय एवढा झालं गॅप नाही ते. ना. 50% चा गॅप आहे हा जवळपास. हो बरोबर. राईट. हा जो गॅप आहे ना हा खूप मोठा गॅप आहे. हा बघावा लागेल. मी एकदा बघतो नक्की तो काय कसा आहे त्याचे जरा बघून मग नक्की सांगेन तुम्हाला. हो सर चालेल. येस येस नक्की शुअर. ठीक आहे चालेल. थांबूयात आज. कुणाला आहे काही शंका याच्यामध्ये विचारायची? सर आपण 5 स्टॉक्स घेणार होतो आज हा डिलिव्हरीचे. येस. 5 स्टॉकला मी जस्ट थांबलो कारण हा थोडासा आता याच्यावर आहे निफ्टी. पुढचा एक फक्त वीक आपण बघूया. झालंच तर मी मध्येही पोस्ट करेन, नाही तर नेक्स्ट सॅटर्डेला डेफिनेटली आपण करूया. कारण मी 2-4 स्टॉक काढलेले आहेत ऍक्च्युली माझ्या लिस्टमध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे की आता मार्केट मुव्हर्स ते असल्यामुळे अडचण तिथं आहे. त्यामुळे थोडंसं आपण मार्केटची मुवमेंट बघूया. कारण कसं होतं आपण इन्व्हेस्ट करणार स्टार्ट केलं आणि मार्केटने जर मुवमेंट दिली डाऊन साईडला काय झालं तर बऱ्याचदा लोकांचं काय होतं की मी सांगितलेलं असतं, मी बघितलंय, इन्व्हेस्ट करा आणि थांबा. टाटा मोटर्स, अशोक लेलँड याला चांगलं बऱ्याच लोकांनी हे घेतलेलं आहे अनुभव. ज्यावेळेस टाटा मोटर्स 127-28 चा ब्रेकआउट दिला त्यावेळेस मी म्हणलं होतं की ठेवा चांगला जाईल. बऱ्याच लोकांनी तो वर गेला आणि थोडा खाली जेव्हा आला 80 ला जाऊन 170-165 ला त्यावेळेस बऱ्याच जणांनी काढून टाकलं. अशोक लेलँड, टाटा मोटर्सचं पण ते, अशोक लेलँडचं पण तसंच. 60चं मला वाटतं आपलं काहीतरी बोलणं झालं होतं की 60चा ब्रेकआउटच्या वेळेस 60-65च्या आसपास. आणि तो जसं बरोबर बरोबर. 70-75 ला जाऊन परत रिटर्न आला त्यावेळेस बऱ्याच जणांनी काढलं. आणि काय होतं हे काढताना लोक सांगत नाहीत किंवा विचारत नाहीत. प्रॉब्लेम्स तिथं होतात. त्यामुळे थोडंसं थांबूया आणि आपण, मी सांगितलं आपण हे सगळं सिस्टमॅटिक वेनी आपला पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे आपल्याला. तर घेऊया एक आठवडा थोडासा वेट करायला काय हरकत आहे. डेफिनेटली हो करूया आपण. चालेल सर. येस येस डेफिनेटली. आणि थँक्स रिमाइंड केल्याबद्दल. माय प्लेजर सर. येस सर.
ओके, बरीच संख्या आहे आज. याच्यामध्ये ना एक जण स्वप्नील वाणी म्हणून कोणी सर आहेत का? क्युरावरती आपली हे झालेलं होतं, तर त्यांनी एक प्रश्न विचारला होता मला, पण त्याच्यामध्ये जो काही स्टॉक दिलाय ना त्याचं इंग्लिश स्पेलिंगच येत नाहीये, वेगळंच काहीतरी आहे. तर आहेत का, म्हणजे मग मला त्याचं अनालिसिस करता आलं असतं. स्वप्नील वाणी म्हणून आहेत तिथे. स्रेझनिका असं काहीतरी नाव दिलेलं होतं त्यांनी, म्हणजे स काढला होता आणि त्याला त्र जोडला होता, तर त्याचा उच्चार पण थोडासा हे होतोय. चलो, नाही अर्थ. एनिवे, बघूया आपण त्याच्यावर करूया. राईट, पुन्हा पुढच्या शनिवारी भेटूया. थँक्यू व्हेरी मच सगळे आल्याबद्दल. थँक्यू सर. येस, तर हा व्हिडिओ थँक्यू आहे सर. तो युट्यूबवर अपलोड पण होईल, लिंक पण पाठवतो मी. जर तुमच्या मित्रांना वगैरे तुम्ही शेअर करणार असाल तरी करू शकता. राईट, ओके, चलो, थँक्यू, सी यू, भेटूया पुढच्या आठवड्यात.